राणीने सार्वजनिक विद्यापीठातून शिक्षण केले होते. स्कॉलरशिपवर शिकताना ती मुलांना ट्युशन द्यायची आणि सणाच्या वेळी मातीची मूर्ती बनवून विकायची. तिला माहिती होतं की मोठ्या शहरात प्रवेश मिळवणं सोपं नसतं. पण ही तिच्या आयुष्याची सर्वात मोठी लढाई होती आणि ती मागे हटणारी नव्हती. म्हणूनच आज ती इंटरव्ह्यू द्यायला आली होती. पण जसं ती इंटरव्ह्यूसाठी गेटवर पोहोचली तसं सिक्युरिटी गार्डने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि विचारलं, तुला कुठे जायचं आहे? तर राणीने हळू आवाजात सांगितलं, मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. गार्डच्या मनात शंका होती, पण जेव्हा तिने इंटरव्ह्यूचं कॉल लेटर दाखवलं तेव्हा गार्डने फोन केला आणि मग तिला लॉबीमध्ये जाऊ दिलं. लॉबीमध्ये शिरताच राणीला जाणवलं की ती जणू एखाद्या वेगळ्याच जगात आली आहे. सगळे उमेदवार महागडे कपडे, चमकणारे बूट आणि हँड गॅजेट्स घेऊन आपापल्या फोल्डरसह उभे होते. तेवढ्यात राणीचे कपडे आणि तिचा जुना झोळा पाहून अनेक नजरा तिच्याकडे वळल्या. काहींनी नाक वर केलं, काही हसले, काही आणि मग कोणीतरी मोठ्याने म्हटलं, "ओह, बहुतेक हाऊसकीपिंग वाल्यांचा इंटरव्ह्यू आजच आहे." काही लोक हसू लागले. एक मुलगी पुढे आली आणि विचारलं, "काय नाव आहे तुझं?" "राणी." "ओह, राणी, बनणं एवढं सोपं नसतं. माहीत आहे ना, ही कंपनी गरिबांना ठेवत नाही." तिचं नाव रवीना देशमुख होतं. कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची मुलगी आणि या जॉबची सर्वात मोठी दावेदार. राणी काहीही बोलली नाही. आपल्या भिजलेल्या कपड्यांची पर्वा न करता ती पुढे गेली आणि रिसेप्शनवर आपलं नाव नोंदवलं. "तुमच्याकडे इंटरव्ह्यू कॉल लेटर आहे का?" रिसेप्शनिस्टने शंकेने विचारलं. तर राणीने झोळ्यातून एक फोल्ड केलेलं थोडंसं ओलं झालेलं पत्र बाहेर काढलं. रिसेप्शनिस्टने ते नीट पाहिलं. मग फोनवर कोणाला तरी कॉल केला. त्याच क्षणी लिफ्टचं दार उघडलं आणि एक व्यक्ती बाहेर आला. अर्जुन मल्होत्रा. सगळे लोक शांत झाले. सर्व उमेदवार आपापले जॅकेट्स नीट करू लागले. अर्जुन मल्होत्राच्या नजरा संपूर्ण खोलीत फिरल्या आणि काही सेकंदासाठी त्या राणीवर थांबल्या. तिची अवस्था त्यांनी बारकाईने पाहिली, पण काहीही प्रतिक्रिया न देता तो थेट रिसेप्शनकडे गेला आणि म्हणाला, "तिला आत पाठवा." "पण सर," रिसेप्शनिस्ट काहीतरी सांगणार होती, पण अर्जुन मल्होत्राने तिचं वाक्य अर्ध्यावरच तोडत सांगितलं, "मी सांगितलं ना, तिला आत पाठवा." हे ऐकून संपूर्ण खोली थंड पडली. रवीनाच्या चेहऱ्यावरची स्मितहास्य एकदम गायब झाली. राणी काहीही बोलू शकली नाही. ती फक्त शांतपणे मान खाली घालून मॅनेजरच्या दूर जात असलेल्या पावलांकडे पाहत राहिली. मग तिने एक लांब श्वास घेतला आणि हळूहळू कॉन्फरन्स रूमकडे चालू लागली. उमेदवारांचे चेहरे बदललेले होते. जिथे आधी हसू होतं तिथे आता राग दिसत होता. काही आता तिला गंभीरतेने पाहू लागले, काही अजूनही शंकेने. राणीच्या मनात वादळ उठलं होतं. हे काय झाले? हा माणूस कोण, ज्याने एकही प्रश्न न विचारता तिला तो अधिकार दिला जो बाकी सगळे हिसकवायला आले होते? पण तिने स्वतःचीच ठरवलं, इथपर्यंत आली आहे, आता मागे फिरणार नाही. कितीही प्रश्न असोत, कितीही अपमान असो, मी उत्तर देईन. मी पळणार नाही. तेवढ्यात इंटरकॉमवरून आवाज आला, "मिस राणी जोशी, प्लीज कम." ती उठली. तिने आपलं जुनं झोळं खांद्यावर घेऊन दार उघडलं. आज तिच्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा तिची वाट पाहत होती. कॉन्फरन्स रूमचं दार बंद होताच राणीला वाटलं जणू ती अजून एका वेगळ्याच जगात प्रवेशली आहे. चमचमणारी टेबल, भिंतीवर डिजिटल स्क्रीन, समोर बसलेली 5 सदस्यांची सिलेक्शन कमिटी, सगळ्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा आणि व्यावसायिक शंकेची छाया होती. अर्जुन मल्होत्रा मध्यभागी बसले होते. तेवढ्यात राणीने मान झुकवून नमस्कार केला आणि आपल्या जागेवर बसली. तिचे कपडे अजूनही ओले होते आणि तिच्या झोळीतून अजूनही पाण्याचे थेंब पडत होते. पण तिचे हात आता थरथरत नव्हते. तिच्या मनात काहीतरी सिद्ध करण्याची जिद्द होती. तेवढ्यात एक महिला पॅनलिस्टने विचारलं, "मिस राणी जोशी, वी होप यू आर प्रिपेअर्ड." तर राणीने मराठीत उत्तर दिलं, "हो, मी तयार आहे." स्लाईड सुरू झाली. राणी लॅपटॉप घेऊन आली नव्हती, ना कुठल्याही प्रेझेंटेशन टूल. तिच्या स्लाईड्स एका पेनड्राईव्हमध्ये होत्या. ते तिने समोर ठेवलेल्या स्क्रीनला लावलं. स्क्रीनवर पहिली स्लाईड उघडली. पांढऱ्या बॅकग्राऊंडवर फक्त 2 शब्द, मानव मूल्य.
खोलीत शांतता पसरली होती. राणी बोलली, सर मॅडम, माझा विचार असा आहे की कोणत्याही कंपनीची सर्वात मोठी पुंजी म्हणजे तिचे कर्मचारी. आपण जसे ग्राहकांवर लक्ष देतो तसेच लक्ष आपण रोज आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांवरही दिले पाहिजे. माझा प्रस्ताव आहे की या ग्रुपमध्ये एक होप फंड तयार केला जावा. असा फंड जिथे कर्मचारी स्वइच्छेने योगदान करतील आणि गरजूंनाही मदत होईल. मेडिकल इमर्जन्सी, शिक्षण किंवा कुठल्याही कौटुंबिक संकटात हा फंड त्यांना आधार देईल. एका पुरुष पॅनलिस्टने मान हलवली आणि विचारलं, यामुळे कंपनीला काय फायदा? तर राणी न घाबरता म्हणाली, सर, जेव्हा कर्मचारी हे जाणतात की कंपनी फक्त त्यांच्याकडून काम करून घेत नाही तर त्यांच्यासोबत उभी राहते, तेव्हा निष्ठा, प्रेरणा आणि टीम स्पिरिट कित्येक पटींनी वाढते. रवीना जी मागे बसली होती ती हसली आणि म्हणाली, खूप भावनिक भाषण आहे, पण बहुतेक तू कंपनीला NGO समजलं आहेस. काही लोक हसले, पण राणीच्या डोळ्यात भीती नव्हती. ती म्हणाली, मॅम, भावना आपल्याला माणूस बनवतात आणि माणसं कंपनींना पुढे नेतात. अर्जुन मल्होत्रा आत्तापर्यंत शांत बसले होते. त्यांनी पहिल्यांदाच विचारलं, मिस राणी जोशी, तुम्ही खूप आत्मविश्वासाने बोलता. आधी कधी कॉर्पोरेट वातावरणात काम केले? नाही सर, राणी प्रामाणिकपणे म्हणाली. मी कॉलेजनंतर थेट नोकरी केली नाही, पण रोज काहीतरी नवीन शिकले आहे. कम्प्युटर, इंग्लिश, रिपोर्टिंग सगळं ऑनलाईन शिकलं आणि सर्वात मोठा धडा माझ्या गावाने शिकवलाय, जिंदगी कशी जगायची. बोलणं संपल्यावर खोलीत काही सेकंद शांतता पसरली. मग एका पॅनलिस्टने फाईल बंद केली आणि म्हणाले, ठीक आहे, आम्ही निकाल तुम्हाला मेलवर पाठवू. राणीने मान झुकून धन्यवाद दिलं आणि ती बाहेर पडणारच एवढ्यात आवाज आला, 1 मिनिट. हा आवाज अर्जुन मल्होत्राचा होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. मिस राणी जोशी, आपण इथेच थांबा. बाकीचे उमेदवार जाऊ शकतात. बाहेर बसलेले उमेदवार चकित झाले. रवीनाचा चेहरा पांढरा पडला. क्षणाचाही विलंब न करता अर्जुन मल्होत्रांनी HR हेडला बोलवलं आणि म्हणाले, राणी जोशी यांना प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगच्या पदावर नियुक्त करा आणि मला हवं आहे की त्या माझ्यासोबत काम करतील, माझ्या असिस्टंट म्हणून. खोलीत जणू भूकंपच झाला. राणी थक्क झाली. ती हळू आवाजात म्हणाली, सर, मी काही बोलू शकते? अर्जुन मल्होत्रांनी मान हलवली. बोला. सर, तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद, पण मी असिस्टंटच्या भूमिकेसाठी तयार नाही. मी आज जे बोलले ते एक स्वप्न होतं. मला माझ्या मेहनतीने तिथपर्यंत पोचायचं आहे जिथे लोक म्हणतील, ही मुलगी खरंच लायक आहे. मला नकोय की कुणी म्हणावं की मला ही जागा देणे मिळाली. खोलीत शांतता. अर्जुन मल्होत्रा काही सेकंद विचारात पडले, मग हलकेच हसले. ठीक आहे, तू जिथून सुरू करू इच्छितेस तिथून सुरू कर, पण एक गोष्ट नक्की, तू इथली हवा बदलायला आली आहेस. रवीनाने दात खाल्ले. तिला पहिल्यांदा जाणवलं, या वेळची लढाई सोपी नाही. राणी कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडताना स्वतःशी म्हणाली, मातीच्या घरातही स्वप्नांच्या भिंती उभ्या राहू शकतात जर त्यांची पायाभरणी सत्यावर केली असेल. पुढच्या दिवशी राणीने ऑफिस जॉईन केलं आणि तिला वाटलं जणू तिने आयुष्याची नवीन सुरुवातच केली आहे. ती सकाळी सगळ्यांपेक्षा आधी ऑफिसला पोहोचली. कॉन्फरन्स रूमच्या खुर्च्या नीट केल्या आणि रिसेप्शनवरून चहाचा ट्रे घेऊन मीटिंग रूममध्ये ठेवला. कोणी सांगितलं नव्हतं. ती जाणून होती की हे तिचं काम नाही, पण तिला हेही माहीत होतं, कोणत्याही इमारतीची मजबूती तिच्या पायावर असते आणि सेवा भाव हीच तिची पायाभरणी असते. तिचे डेस्क मूक प्रोजेक्ट टीम जवळ होते. तिथे बसणाऱ्यांकडे मोठ्या मोठ्या डिग्र्या होत्या, पण तिचं लक्ष प्रत्येक गोष्टीवर असायचं. कोणीही एखादा कठीण शब्द वापरला की ती लगेच नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आणि संध्याकाळी गुगलवर त्याचा अर्थही शोधायची. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवी परीक्षा होती. ऑफिसच्या शिष्टाचारापासून ते एक्सेलच्या शॉर्टकट कीपर्यंत. मग ती मागे हटत नव्हती. तिने स्वतःला वचन दिलं होतं, दररोज काहीतरी शिकायचं. पण तिची यशाची वाट सोपी नव्हती.
विशेषतः जेव्हा ऑफिसमध्ये रवीना देशमुख सारखी व्यक्ती अस्तित्वात होती. रवीना पहिल्या दिवसापासूनच राणीला दुर्लक्षित करीत होती. मीटिंगमध्ये तिला थांबवत होती, प्रत्येक सूचनेवर टोमणे मारत होती आणि तिच्या कामात उणिवा शोधण्याचा प्रयत्नही करत होती. पण राणी प्रत्येक वेळी नम्रपणे हसत राहायची, कोणतीही तक्रार करायची नाही, कारण तिला माहिती होतं ताज जिंकण्याआधी काटे नक्कीच चुभतात. एके दिवशी लंच ब्रेकमध्ये बहुतांश कर्मचारी कॅफेटेरियात होते. तेव्हा रवीना आणि राणी प्रिंटरजवळ समोरासमोर आल्या. रवीना तिरस्काराने म्हणाली, काय ग गावची महाराणी, कसं वाटतंय या महालात काम करून? राणीने तिच्याकडे पाहिलं, हसली आणि म्हणाली, खूप काही शिकायला मिळते. रवीना वेंधळेपणाने बोलली, शिकतच राहशील आयुष्यभर. काही लोक शिक्षणासाठी जन्मतात आणि काही लोक शिकवण्यासाठी. राणी शांत राहिली. ती समजली होती की वाद करणं निरर्थक आहे. पण त्याच संध्याकाळी जेव्हा सर्व लोक एका मोठ्या क्लायंटच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनची तयारी करत होते, तेव्हा एक मोठी चूक झाली. सकाळच्या मीटिंगमध्ये दाखवायचे क्लायंटचे ॲग्रीमेंट पेपर गायब होते. संपूर्ण प्रोजेक्ट टीम गोंधळली. फाईल कुठे गेली? शेवटची कोणाकडे होती? HR ने लगेच चौकशी सुरू केली. CCTV पाहण्यात आला. कोणाचीही स्पष्ट प्रतिमा नव्हती. पण फाईल शेवटची राणीच्या डेस्कजवळ दिसली. जेव्हा तिचा डेस्कचा लॉक उघडला गेला, फाईल तिथेच मिळाली, तिच्या झोळीखाली. हे पाहून खोलीत शांतता पसरली. कोणी काही बोललं नाही, पण नजरा खूप काही बोलत होत्या. तिच्या नजरेत शंका होती, तिरस्कार होता आणि थोडी सहानुभूतीही. राणीला सिक्युरिटी ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. HR मॅनेजर म्हणाले, राणी, आम्हाला खात्री नाही की हे जाणून बुजून झालंय की चुकून, पण पूर्ण चौकशी होईपर्यंत तुम्ही वर्क फ्रॉम होम करा. राणीच्या घशात काहीतरी अडकलं. तिला बोलायचं होतं, पण आवाजच येत नव्हता. ती फक्त एवढं म्हणाली, मी काही चुकीचं केलेलं नाही, पण माझ्या अनुपस्थितीने ऑफिसचा विश्वास टिकत असेल तर मी दूर राहीन. ती आपल्या डेस्कवरून शांतपणे निघून गेली. दूर उभी असलेली रवीना हसत होती. राणी घरी पोचली तेव्हा आईने तिचा चेहरा फिक्कट पाहून विचारलं, काय झालं? राणीने खोटं बोललं, काही नाही आई, बस काम थोडं थांबले. त्या रात्री ती झोपूच शकली नाही. तिच्या मनात प्रश्नांचे वादळ होते. काय तिचं स्वप्न इथेच थांबणार? कधी इमानदारी जिंकणार? पहाटे ती पुन्हा ऑफिसला गेली. यावेळी सरळ अर्जुन मल्होत्रांना भेटायला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, सर मीटिंगमध्ये आहेत. राणी म्हणाली, मी थांबते. ती लॉबीमध्ये बसून राहिली. 1 तास, 2 तास. अर्जुन मल्होत्रा मीटिंगमधून बाहेर आले आणि तिला पाहून थबकले. राणी म्हणाली, सर मला फक्त 2 मिनिटं हवी आहेत. अर्जुनने तिला केबिनमध्ये बोलवलं. मी काहीच केलं नाही सर. राणी म्हणाली, मला माहीत नाही ती फाईल माझ्या डेस्कमध्ये कशी आली, पण माझी आत्मा सांगते की मी कंपनीशी कोणतीही फसवणूक केलेली नाही. अर्जुन मल्होत्रा तिच्याकडे पाहत राहिले. ते काही बोलले नाहीत, फक्त इंटरकॉमवर आदेश दिला, सगळ्या फ्लोअर्सची कालची CCTV फुटेज आणा. राणीने मान खाली घातली. अर्जुनच्या डोळ्यात शंका नव्हती तर जिज्ञासा होती. ते म्हणाले, मी सत्य शोधून काढेन राणी, पण तोपर्यंत तू तुझा विश्वास टिकवू शकशील? राणीने सरळ नजरेत पाहून उत्तर दिलं, सर माझ्याकडे विश्वासाशिवाय काहीच नाही. तोच गेला तर मी काय उरेल? अर्जुनने मान हलवली आणि म्हणाले, ठीक आहे, लक्षात ठेव, सत्याला वेळ लागतो पण ते कधीही हरत नाही. राणीने नम्रपणे धन्यवाद केलं आणि बाहेर निघाली. लॉबीमध्ये उभी रवीना तिला पाहत होती, पण आता तिच्या डोळ्यात हसू नव्हतं, फक्त अस्थिरता, भीती. तिला वाटलं, ही मुलगी इतक्या सहज हार मानणारी तर नाही. अर्जुन मल्होत्राच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी असामान्य शांतता होती, पण त्या शांततेखाली एक तपासही सुरू होता. फाईल गायब होण्याच्या घटनेने कंपनीच्या प्रामाणिकतेवर मोठा प्रश्न उभा केला होता. CCTV फुटेजचे काटेकोर तपासणी सुरू होती, पण अजूनही कुठलीही स्पष्ट पुरावा मिळाला नव्हता.
दुसऱ्या बाजूला राणी आपल्या छोट्याशा घरात बसून लॅपटॉपवर काम करण्याचा प्रयत्नही करत होती. पण तिचं लक्ष वारंवार भटकत होतं. तिच्या आईने खिचडी बनवली होती, पण राणीची भूक जणू कुठेतरी हरवलीच होती. घराच्या कोपऱ्यात ठेवलेले मातीचे दिवे आणि भांडी तिला तिच्या गावाची आठवणही करून देत होतं, जिथे जीवन कठीण होतं पण मनात संशय नव्हता. दुसऱ्या दिवशी कंपनीला टाउन हॉलमध्ये बोलवण्यात आलं. अर्जुन मल्होत्रा मंचावर उभे राहिले आणि म्हणाले, आपल्याला वाटलं होतं की आपल्या सिस्टीममध्ये सगळं पाहिलं आहे, पण खरं तर काही नजरा मशीनपेक्षा जास्त तीक्ष्ण असतात. स्क्रीनवर फुटेज दाखवण्यात आलं. झूम करून सगळ्यांनी पाहिलं तर एक आकृती राणीच्या डेस्कजवळ येऊन फाईल ठेवताना दिसली. चेहरा स्पष्ट झाला. ती रवीना देशमुख होती. संपूर्ण हॉल एकदम शांत झाला. रवीना उठून काहीतरी बोलणारच होती, पण अर्जुन मल्होत्रांनी हात वर करून तिला थांबवलं. मग ते म्हणाले, जर राणीसारख्या मुली खोट्या असतील तर या देशाची सत्यता काय असेल? राणी मागच्या रांगेत बसली होती. डोळ्यात पाणी होतं, पण मनात अभिमान होता. त्या दिवशी राणीला कोणतेही प्रमोशन मिळालं नव्हतं, कोणतेही पुरस्कारही मिळाला नाही, पण कंपनीच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त एकच नाव घेतलं जात होतं, राणी जोशी. त्या दिवसानंतर संपूर्ण ग्रुप जणू बदलूनच गेला. लोक आता हळूच कुजबुजत नव्हते, तर उघडपणे बोलत होते. खरंच ती रवीना होती का? राणी इतकी शांत पण इतकी मजबूत निघाली. रवीना देशमुखला अर्जुन मल्होत्रांनी निलंबित केलं होतं, पण अंतिम निर्णय अजून झाला नव्हता. त्या दिवसानंतर राणी पुन्हा ऑफिसला येऊ लागली. तिच्या चालण्यात तीच नम्रता होती, पण डोळ्यात एक नवी दृढता दिसत होती. जणू अश्रू वाहून तिचं पूर्णपणे स्वच्छ झाली होती. लंच ब्रेकमध्ये अनेक लोक आता तिच्या जवळ येऊन बसू लागले, तिच्याशी बोलू लागले, तिची कथा जाणून घेण्याची उत्सुकता दाखवू लागले. पण राणी फक्त हसून म्हणायची, मी काही कथा नाही, मी फक्त ती मुलगी आहे जी खोट्याला घाबरली नाही. दुसऱ्या दिवशी अर्जुन मल्होत्रांनी राणीला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. बसा, ते म्हणाले. राणी शांतपणे बसली. तुला माहीत आहे, काही लोक म्हणत आहेत की रवीनाला एक संधी अजून द्यायला हवी. तुला काय वाटतं? राणी थोडा वेळ शांतच राहिली, मग म्हणाली, सर, रवीनाने जे केलं ते फक्त माझ्याशीच नव्हतं. तिने पूर्ण सिस्टीमला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. जर ती फक्त माझ्या विरोधात असती तर कदाचित मी शांतही राहिली असते, पण तिने तर त्या प्रत्येकाचा अपमान केला आहे जो इमानदारीने या कंपनीत काम करतो. म्हणूनच तू इच्छितेस की आम्ही तिला काढून टाकावं? अर्जुन म्हणाले. राणीने हळूच मान नकारार्थी हलवली. नाही सर, मी इच्छिते की ती स्वतःला जाणावं की तिने काय गमावलं आहे. एखाद्याची प्रतिमा खराब करून स्वतःची प्रतिमा कधीच बनत नाही. अर्जुन मल्होत्रा तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले, मग म्हणाले, पुढच्या आठवड्यात अजून एक कंपनी टाउन हॉल आहे आणि मला हवं आहे की तू बोलावंस सगळ्यांसमोर स्पष्टपणे. हे ऐकून राणी डचकली. मी तर अर्जुन म्हणाले, तुझ्या शब्दात खरेपणा आहे राणी, आणि खऱ्या भासण्याची गरज नसते, फक्त मंचाची गरज असते. राणीने मान हलवून हो म्हटलं. एका आठवड्यानंतरचा टाउन हॉल नेहमीपेक्षा खूपच मोठा होता. ही फक्त मीटिंग नव्हती, हा बदलाचा प्रतीक मानला होता. अर्जुन मल्होत्रा मंचावर आले आणि छोटंसं भाषण देऊन म्हणाले, आता मी आमंत्रित करतो त्या मुलीला जिने आम्हाला आठवण करून दिली की सत्य खोटं नसतं आणि त्याचा मार्ग कधीच सोपा नसतो, मिस राणी जोशी. टाळ्यांचा गडगडाट झाला, पण राणीचं हृदय जोरात धडधडत होतं. पहिल्यांदाच ती इतक्या लोकांसमोर बोलणार होती. ती मंचावर गेली, माईक पकडला आणि म्हणाली, आपण माझी कथा ऐकली, पण आज मी माझी नाही तर आपल्या सगळ्यांची गोष्ट बोलणार आहे. जेव्हा मी या कंपनीत आले तेव्हा बऱ्याच लोकांनी माझे कपडे, माझी भाषा, माझं गाव सगळ्यांनी हसण्याचा विषय केला. मला कमजोर समजलं, दयेचा विषय समजलं किंवा फक्त एक चूक समजलं. पण माझ्या आईने एक गोष्ट शिकवली, जर माती ओली असेल
तर त्यात रोपटं उगवतं. घाण नाही. मला खोटं ठरवलं गेलं, मला अपमानित केलं गेलं, पण नंतर सत्य बाहेर आलं. पण प्रश्न हा नाही की खोटं हरलं. प्रश्न हा आहे, जेव्हा खोटं सत्यावर जड होत होतं तेव्हा आपण कुठे उभे होतो? आपण शांत होतो की तमाशा बघत होतो? आज मला कोणावरही सूड घ्यायचा नाही. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ही कंपनी कधीच एखाद्याला त्याच्या कपड्यांवर, भाषेवर किंवा पार्श्वभूमीवरून मोजू नये. कारण प्रतिभेला रंग नसतो, जात नसते, ब्रँड लागत नाहीत. मी इच्छिते आपण असं वातावरण बनवूया जिथे प्रत्येक राणीला स्वतःचा खरेपणा न घाबरता सांगण्याचा अधिकार मिळेल. हॉलमधील सगळे लोक उभे राहिले. टाळ्यांचा आवाज इतक्या जोरात होता की राणीच्या मनातील सारा भार हलका झाला. मंचावरून उतरतानाच तिला दरवाजावर रवीना दिसली. डोळ्यात पाणी, हातात पूर्ण निवृत्तीचं पत्र. दोघी थोडा वेळ शांत उभ्या राहिल्या. रवीना म्हणाली, मला माफ करू शकशील तर कर, नाहीतर समजेन की तू माझ्या चुक्या स्वीकारल्या आहेत. राणी म्हणाली, मला तुला शिक्षा द्यायची गरज नाही, कारण तू आधीच एका मोठ्या शिक्षेत आहेस. तुझ्या स्वतःच्या सत्यासोबत. एक दिवस तू स्वतःला माफ करू शकशील तर कदाचित मीही करू शकेन. आता मला काही बोलायचं नाही, कारण माझी कथा आता फक्त माझी उरलेली नाही, ती त्या प्रत्येक मुलीची झाली आहे जिला कधी स्वतःला म्हटलं आहे, मी करू शकते. तिच्या शब्दात एक संकल्प होता की कोणतीही वादळ त्या दिव्याला विझवू शकत नाही, ज्याने आतून प्रकाश निवडला आहे. हे ऐकून रवीना जोरात रडू लागली. आज तिला आपल्या चुकांचा प्रचंड पश्चाताप होत होता. कंपनीने तिला अजून एक संधी दिली होती. आता तिच्या मनात ना जिंकणं होतं ना हारणं, फक्त एक नवी सुरुवात. आणि इथे राणी, ती फक्त स्वतःला जिंकली नाही तर इतरांचीही मनोबल वाढवून त्यांना जगायला शिकून गेली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.